अगदी सोप्या पद्धतीने केक कसा तयार करायचा आज मी तुम्हाला सांगते। सर्वात आधी मिक्सरच्या पातेल्यामध्ये 1 वाटी दही, 1 वाटी साखर आणि एका वाटीला थोडं कमी तेल घालून छान मिक्सरला फेटून घ्यायचं। बघा या पद्धतीने। आता इथे गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे, तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता। मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालून परत एकदा छान फेटून घेतलं आहे। आता हे थोडं थिक झालं आहे बॅटर, याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी दूध घालायचं आहे। थोडं थोडं दूध घालून छान मिक्स करून घ्यायचं। आता इथे अशा पद्धतीने बॅटर रेडी झाल्यावर इथे टूटी फ्रुटी वापरली आहे। टूटी फ्रुटी छान मिक्स करून घ्यायची। आता पाव चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर हे घालून छान मिक्स करून घ्यायचं। आता बघा असं बॅटर रेडी झालं पाहिजे। इथे मी केक स्टीम करत आहे, त्याच्यासाठी मी आता एक स्टीमरची प्लेट घेतली आणि त्याच्यावर 5 वाट्यांना तेलाने ग्रीस करून आणि पिठाने डस्टिंग करून घेतल्या। आता ह्या 5 वाट्या अर्ध्या अर्ध्या बॅटरने भरून घ्यायचं आणि वरतून डेकोरेशनसाठी टूटी फ्रुटी थोडी घालून घ्यायची। 10 मिनिटं आधीच पाणी स्टीम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ही प्लेट त्यावर घालायची आणि 25 मिनिटासाठी स्टीम होऊ द्यायचं। तुम्ही बघू शकता 25 मिनिटानंतर अतिशय सुंदर असा केक रेडी झालेला आहे। चाकूच्या सहाय्याने चेक करायचा। चाकूला जर केक चिकटला नसेल तर केक रेडी आहे। 10 मिनिटं रेस्ट होऊ द्यायचं। 10 मिनिटानंतरच चाकूच्या सहाय्याने कळा सोडवून घ्यायच्या आणि केक अतिशय सुंदर असा रेडी झालेला आहे। कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।